सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय। एसआयटीने वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या जप्तीची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे। वाल्मिक कराडकडे जवळपास 80 ते 90 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। परळी, बीड, संभाजीनगर, लातूर, पुणे या ठिकाणी कराडची संपत्ती असल्याचं उघड झालंय। त्यामुळे ही संपत्ती जप्त करण्याची परवानगी देण्यात यावी असा अर्ज एसआयटीने विशेष न्यायालयात केलाय। त्यामुळे वाल्मिक कराडने गैरव्यवहारातून कमावलेली संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे खंडणी प्रकरणाशी लिंक आहे। वाल्मिक आणि त्याच्या टोळीने खंडणी आणि इतर गैरमार्गाने संपत्ती जमवल्याचं उघड झालंय। तपास यंत्रणांना याबाबतचा सर्व तपशील मिळाला असल्याने एसआयटीने त्या दृष्टीने पहिलं पाऊल उचललंय। वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आल्यानंतर तपास यंत्रणांनी खंडणी प्रकरण ते हत्या प्रकरणाचा चहूबाजूंनी तपास केलाय। या तपासात वाल्मिकने गैरव्यवहारातून उभं केलेलं विश्वही समोर आलंय। एकट्या पुणे शहरात वाल्मिक कराडचे 3 फ्लॅट आणि 25 कोटींचे ऑफिस स्पेसेस आढळून आले, तर लातूर, धाराशिव, बीड, परळी, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये दोन्ही पत्नींच्या नावावर जमिनी असल्याचं उघड झालंय। याशिवाय कराडकडे माल वाहतूक करणारे 300 ट्रक, 17 मोबाईल्स आहेत। ही सर्व संपत्ती वाल्मिकने गैरमार्गानेच कमावली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे एसआयटीने विशेष न्यायालयात अर्ज करत जप्तीची परवानगी मागितली आहे। या अर्जावर येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान वाल्मिक कराडला बुधवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। बीड कारागृहात गेल्यानंतर कराडला पोटदुखी सुरू झाल्याने त्याला बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। एकीकडे कराडवर उपचार सुरू असतानाच एसआयटीने आपला मोर्चा कराडच्या संपत्तीकडे वळवलाय। कराडने जमवलेली संपत्ती ही अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे। मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड असलेला वाल्मिक कराड हा आधी घरगडी होता, त्यामुळे नेत्याचा घरगडी इतकी संपत्ती जमवतोच कशी असा मुख्य सवाल उपस्थित होतोय। तसंच घरगडी मोठा झालाच कसा? नेत्याचा हात डोक्यावर होता म्हणजे नक्की काय होतं? ही संपत्ती नेत्याची आणि नाव फक्त कराडचं असं तर नाही ना? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराचा शोध एसआयटी घेणार असल्यानं त्यांनी न्यायालयाकडे जप्तीची परवानगी मागितली आहे। त्यामुळे न्यायालय यावर कसा प्रतिसाद देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुर्तास इतकंच। याच प्रकरणातील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।